नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या DK टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जनगणनेच्या बाबतीतली महत्त्वाची व्हिडिओ मालिका मी तुम्हाला देत आहे. ती पाहिली नसेल तर नक्की पहा. प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक अडचणीवर मी तुम्हाला एक व्हिडिओ देत आहे. यापुढेही काही व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे जनगणनेबाबत. तोपर्यंत मध्येच एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी देत आहे. तो म्हणजे UDAIS प्लसमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं प्रमोशन कसं करायचं, प्रमोशन करण्याआधी कोणत्या गोष्टी व्यवस्थित तपासून पाहायच्या आणि कोणती काळजी घेऊन प्रमोशन करायचं या बाबतीतली सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. यानंतर परत सेन्सस आणि इतर माहितीचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला देणार आहोत. चला तर पाहूया आता प्रमोशन कसं करायचं. त्यासाठी आपण जाऊया क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन UDAIS प्लस या वेबसाईटवर जायचं आहे. UDAISplus.gov.in ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला बघा हे ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला बटन दिसते लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हे बघा राज्य निवडण्याचा पर्याय आपल्यासमोर आलेला आहे. या ॲरोवर क्लिक करून आपण आपलं राज्य निवडायचं आहे. आता ऑब्वियसली माझं राज्य महाराष्ट्र आहे तर ते मी निवडतो महाराष्ट्र आणि गोवर क्लिक करतो. गोवर क्लिक केल्यानंतर आता इथं सगळे मॉड्यूल्स आलेले आहेत बघा. इथं लॉग इन फॉर स्कूल डायरेक्टरी, प्रोफाईल अँड फॅसिलिटीज, टीचर मॉड्यूल आणि स्टुडंट मॉड्यूल हे सगळे आलेले आहेत. आता प्रमोशन हे आपल्याला स्टुडंट मॉड्यूलमध्ये करायचं आहे. त्यामुळे स्टुडंट मॉड्यूलच्या लॉग इनवर आपल्याला क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर आता इथं तुमच्यासमोर डायरेक्ट लॉग इन झालेला आहे. पासवर्ड वगैरे टाकायची विंडो माझ्याकडे आली नाही, तुमच्याकडे तरी येईल ती. पासवर्ड टाकायचा, कॅप्चा ID टाकायचा, UDAIS प्लस पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचं. आता मी इथं लॉग इन झालेलं. इथं दोन तुम्हाला टॅब दिसत आहेत. एक 26-27 जी रेड कलरमध्ये करंट अकॅडमिक इयर आणि 25-26 आहे ती गेल्या वर्षीची विद्यार्थ्यांची आहे. आता या ठिकाणी आपल्याला 26-27 मध्ये जाऊन प्रमोशन करायचं आहे. त्यासाठी बघा इथं अटेन्शन वगैरे आलेलं आहे सगळं. तर या लाल कलरच्या टॅबवर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुमच्यासमोर एक पॉपअप विंडो येईल, स्कूल ट्रान्झॅक्शन 2026-27. इथं या 2-3 गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत, पण या आत्ताच पाहायची काही गरज नाही आहे. हे क्लोज करून टाकूया, परत पाहता येईल. परत आणखीन स्कूल इन्फॉर्मेशन तुमची आहे, कॅटेगरी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, ते पण तुम्हाला काही पाहायची गरज नाही. हे क्लोज करून टाकूया. ठीक आहे. आता इथं तुमच्यासमोर इयत्ता तुमच्या शाळेतील आणि विद्यार्थी दिसत आहेत. माझ्याकडे इयत्ता 4थीचा वर्ग आहे, त्यामुळे 4 इयत्ता आणि सगळं 0-0 दिसत आहे. का 0 दिसत आहे तर प्रमोशन झालेलं नाही म्हणून यावर्षी कुठल्याच इयत्तेत मला विद्यार्थी दाखवत नाही आहेत. तुमच्याकडे 7, 8, 9, 10, 11, 12पर्यंत असेल तर सगळ्याच इयत्तेमध्ये तुम्हाला हे दाखवले जाणार नाहीत जोपर्यंत तुम्ही प्रमोशन करत नाहीत तोपर्यंत. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला थोडंसं आणखीन वेगळी माहिती घ्यायची आहे. तोपर्यंत हे प्रमोशन करण्यापूर्वी आपल्याला स्कूल डिटेल्स या टॅबवर जायचं आहे. इथून स्कूल प्रोफाईलवर एकदा जायचं. स्कूल प्रोफाईलवर गेल्यानंतर इथं तुमच्या मुख्याध्यापकांचं नाव आणि त्यांच्याबाबतली सगळी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे या सगळ्या गोष्टी असतील. त्याचबरोबर खालचा वर्ग, वरचा वर्ग या सगळ्या गोष्टी असतील. ह्या एकदा चेक करा आणि यामध्ये जर काही बदल असेल तर तुमच्या तालुका MIS कोऑर्डिनेटरशी संपर्क साधून यात बदल करून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्हाला यामध्ये काही बदल करता येणार नाही. त्यानंतर इथं बघा सेक्शन मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. सेक्शन मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर प्रत्येक क्लासच्या किती तुकडे आहेत ह्या तुम्हाला इथं पाहता येईल. आता क्लास 1च्या या ॲरोवर क्लिक केला तर 1 तुकडे आहे, हे बरोबर आहे. हे तुम्ही एडिट किंवा डिलीट करू शकता. त्यानंतर दुसरीची किती तुकडे, 1च तुकडे आहे. असे माझ्याकडे प्रत्येक वर्गाचे 1-1 तुकडे आहेत, हे मी चेक केलं. आता या 2-3 गोष्टी चेक केल्यानंतर आता आपल्याला प्रत्यक्ष प्रमोशनला सुरुवात करायचं आहे. त्यासाठी काय करायचं बघा, डाव्या बाजूचे हे जे मेनू आहेत यामधल्या स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन या ठिकाणी जायचं आहे. बघा इथं स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी याच्यावर आपल्याला जायचं आहे. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी त्याच्यावर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर इथं बघा आता हे तुमच्यासमोर हे 2-4 पर्याय उघडलेले आहेत आणि इथं त्याची माहिती दिलेली आहे. प्रोग्रेशन करेक्शन आणि स्टुडंट स्कूलिंग स्टेटस करेक्शन या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येणार आहेत. आता प्रोग्रेशन युजर मॅन्युअल म्हणजे कसं करायचं नाही इथून पाहायचं आहे, पण काही गरज नाही. तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर या युजर मॅन्युअलला जायची गरज नाही. समरी जर पाहायचं असेल तुमचं प्रोग्रेशन काय आहे तर अजून केलंच नाही, त्यामुळे समरी पण पाहायची काही गरज नाही. प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज, इयत्ता वाईज, तुकडे वाईज ते पण काय पाहायची गरज नाही. स्कूलिंग स्टेटस करेक्शन ते तुम्हाला नंतर करायचं आहे प्रोग्रेशन केल्यानंतर. आणि फायनलाइज प्रोग्रेशन सगळ्या वर्गांचं प्रमोशन झाल्यानंतर इथं जाऊन फायनल प्रोग्रेशन करायचं आहे. आता प्रत्येक वर्गाचं प्रोग्रेशन किंवा प्रमोशन करण्यासाठी काय करायचं, या वरच्या गो या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं बघा, वरती डाव्या कोपऱ्यामध्ये इथं सिलेक्ट क्लास आणि सिलेक्ट सेक्शन आहे. इथून 1-1 वर्ग घ्यायचा. पहिल्यांदा मी पहिली घेतो आणि क्लास ऑब्वियसली माझ्याकडे 1A तुकडे आहे ती घेतो आणि गो करतो. इथं आता तुमच्यासमोर विद्यार्थी आणि त्याच्या बाबतीतली सगळी माहिती आलेली. इथं विद्यार्थीची सगळी माहिती आहे.
आणि हे प्रोग्रेशन स्टेटस, हे बघा इथं प्रोग्रेशन स्टेटस आहे, या ठिकाणी आपल्याला काम करायचं. आता प्रोग्रेशन स्टेटसच्या समोर जो छोटा चौकोन आहे याच्यामध्ये क्लिक केला तर 3 पर्याय येतात. प्रोग्रेशन प्रमोटेड बाय एक्झामिनेशन, नॉट प्रमोटेड आणि प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन. तर शक्यतो खालचे 2 पर्याय आपल्याला लागूच होत नाहीत, रिपीटर नसतो आणि विदाऊट एक्झाम आपण पुढं घेत नाही. सगळ्यांना पहिलाच लागू होतो प्रमोटेड बाय एक्झामिनेशन. त्याच्यावरती क्लिक करूया. त्यानंतर मार्क इन पर्सेंटेज, त्याला या वर्षीच्या द्वितीय सत्रामध्ये किती टक्के मार्क पडले ते तुम्ही काय लिहायचं, टक्केवारी लिहायची, पण पूर्णांकात लिहायची, पॉईंटमध्ये वगैरे लिहायचे नाही. एकूण शाळेत तो हजर असलेले दिवस लिहायचे आहेत आपल्याला, तर किती दिवस वर्षभर होता ते लिहायचं. त्यानंतर स्कूलिंग स्टेटस 2026-27 म्हणजे त्याचं शाळेतलं स्टेटस काय, स्टडिंग इन सेम स्कूल, लेफ्ट विथ TC. आता पहिलीतला दुसरीत येणारा विद्यार्थी हा माझ्याच शाळेत शिकणार आहे, त्यामुळं पहिलं घेतो मी स्टडिंग इन सेम स्कूल. आणि हे नंतर आपल्याला बदलता येतं बरं का. जर तुम्ही स्टडिंग इन सेम स्कूल केला आणि एखादा विद्यार्थी परत शाळा सोडून गेला, शाळा सोडून झाल्यानंतर ते बदलता येतं. आणि ते कसं बदलायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. त्यानंतर आता इथं क्लास, इथं तुकडी घ्यायची आहे त्याची एक. आणि आता काय करायचं आहे बघा, अपडेटवर क्लिक करायचं आहे. करेक्शन प्रोग्रेशन, करेक्शन स्कूलिंग हे नंतर करूया आपण, आता सध्या मी बरोबर केलं आहे. तर अपडेटवर क्लिक करूया. अपडेटवर क्लिक केलं, स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली, ओके. आता बघा इथं डन आलं, स्टेटसमध्ये इथं डन आलं, मग अशी पेंडिंग होतं तर डन आलं. आता हा वर्ग माझा एकच विद्यार्थी आहे, त्यामुळे लगेच मी खाली इथं फायनलाइज करतो. जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या सगळ्यांचं या पद्धतीनं मार्क, दिवस आणि स्कूलिंग स्टेटस भरून तुकडी निवडून सगळ्यांना अपडेट करायचं. सगळ्या वर्गातल्या मुलांचं अपडेट झालं की खाली फायनलाइज बटन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. म्हणजे या वर्गातली परत एकदा माहिती तुमच्यासमोर येते, याला कन्फर्म करायचं. हा वर्ग पूर्ण फायनलाइज झाला, बघू शकता. क्लास 1 अँड सेक्शन ए हॅज बीन सक्सेसफुली कम्प्लिटेड, ओके. आता परत वरती जायचं. इथून आता दुसरा वर्ग मी घेतो, इयत्ता दुसरी. त्यानंतर सेक्शन ए आणि गो करतो. गो केल्यानंतर आता दुसरीतले विद्यार्थी आलेले आहेत माझ्यासमोर. आता या दुसरीतल्या विद्यार्थ्यांची सुद्धा मला प्रमोशन करायचं आहे. माझ्याकडे दुसरीत एकूण 3 विद्यार्थी आहेत. पहिला विद्यार्थी आहे समीक्षा शंकर दशवंत, ही पहिली विद्यार्थी आहे. हिचं सिलेक्ट करतो प्रमोटेड बाय एक्झामिनेशन. हिची आता टक्केवारी मला टाकायची आहे. टक्केवारी आपण काढून ठेवलेली असली पाहिजे, सगळ्या बहुतेक आपण काढत नाही. आता इथं तिचं दिवस टाकूया आपण, ठीक आहे, दिवस टाकलेले आहे. तर स्कूलिंग स्टेटस स्टडिंग इन सेम स्कूल. त्यानंतर इथं घेतलं ए आणि अपडेट केलं. ही पण विद्यार्थीचं काम आपल्यासमोर झालेलं आहे. परत दुसरा विद्यार्थी आहे, त्यालासुद्धा घेतो मी प्रमोटेड बाय एक्झामिनेशन. आणि त्याला मार्क किती पडले पर्सेंटेजमध्ये ते पण इथं भरायचं आहे आपल्याला परत एकदा. त्यानंतर इथं त्याचे एकूण हजर दिवस किती होते ते लिहायचं आहे. त्यानंतर स्कूलिंग स्टेटस स्टडिंग इन सेम स्कूल आणि इथून घ्यायची ई तुकडी आणि अपडेट. हे पण हा विद्यार्थी पण इथं अपडेट झाला, ठीक आहे. आता हा विद्यार्थी अपडेट झाला. आता तिसरा आणि शेवटचा विद्यार्थी परत सिलेक्ट करूया प्रमोटेड बाय एक्झामिनेशन. टक्केवारी त्याला किती पडली ती लिहायची आपल्याला इथं. तर टक्केवारी लिहितो मी डायरेक्ट पूर्णांकामध्ये. त्यानंतर डेज ऑफ हजर दिवस लिहिलेले आहे. त्यानंतर स्कूलिंग स्टेटस स्टडिंग इन स्टेम स्कूल. परत तुकडी निवडली आणि यालासुद्धा अपडेट केलं. आता हे तिन्ही विद्यार्थी माझे दुसरीतले अपडेट झाले आहेत. आता हा वर्ग फायनलाइज करूया. फायनलाइजवर क्लिक करा, परत एकदा माहिती देईल तुम्हाला आणि याला कन्फर्म करा की दुसरीचा वर्गसुद्धा फायनल झाला. या पद्धतीनं मी आता इथं तिसरीचा वर्ग घेणार आहे, त्याला फायनलाइज करणार आहे. चौथीचा वर्ग घेऊन फायनलाइज करणार आहे आणि शेवटी तुम्हाला दाखवणार आहे ओव्हरऑल शाळेचं फायनलाइज कसं करायचं. तोपर्यंत मी थोडासा व्हिडिओ पॉज करतो. मित्रांनो, तुमच्या शाळेतील जो शेवटचा वर्ग आहे त्यातलं प्रमोशन करत असताना स्टडिंग इन सेम स्कूल हा पर्याय तुम्हाला येणारच नाही. बघा, या विद्यार्थ्याचं मी करतो, शेवटचा चौथीतला विद्यार्थी आहे, प्रमोटेड बाय एक्झाम करतो. त्यानंतर त्याचे पर्सेंटेज मला लिहायचे आहे, पर्सेंटेज लिहितो त्याला पडलेले. त्यानंतर त्याचे डेज ऑफ हजर दिवस लिहितो. त्यानंतर बघा स्कूलिंग स्टेटस इथं मला एकच येते, लेफ्ट विथ TC. स्टडिंग इन सेम स्कूल येणारच नाही, कारण चौथी हा माझ्याकडचा शेवटचा वर्ग आहे. तुमच्याकडे 7वी असेल किंवा कुठलाही असेल त्या वर्गाच्या मुलांना स्टडिंग इन सेम स्कूल येणार नाही, डायरेक्ट लेफ्ट विथ TCच येणार. ते घेऊया. ते घेतल्यानंतर खाली रिझन फॉर लिव्हिंग स्कूल तेही निवडायचं आहे. तेही एकच येईल तुम्हाला, हायर क्लास नॉट अवेलेबल, म्हणजे 5वीचा वर्ग नाही याचा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर इथं सेक्शन निवडण्याची काही गरज नाही. जो विद्यार्थी लेफ्ट विथ TC आहे त्याचं सेक्शन निवडायची गरज नाही आणि अपडेट करायचं. अपडेट केला की हा सुद्धा अपडेट होणार आहे. हे बघा, तो सुद्धा अपडेट झालेला आहे. आता हा चौथीचा वर्गसुद्धा मला काय करायचं आहे, फायनलाइज करायचं आहे. कन्फर्म करा. तर मित्रांनो, माझे 4ही वर्ग प्रमोशन करून झालेले आहे. आता मला शाळेचं प्रमोशन फायनलाइज करायचं आहे. परत एकदा आपण स्टुडंट मुवमेंट आणि याच्यावर जाऊया. त्यानंतर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करूया. आता या गो या ठिकाणी जाऊन आपण प्रत्येक वर्गाचं प्रमोशन केलं.
आता संपूर्ण वर्गाचं फायनलायझेशन करण्यासाठी या फायनलाइज प्रोग्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे शेवटच्या टॅबवर. इथे करायचं. इथं सगळं ते तुम्हाला दिलेलं आहे, प्रमोशन वगैरे केलं आहे का, एकदा तुम्ही फायनल केल्यावर काही बदल करता येणार नाही. तर आपण बरोबर केलेलं आहे सगळं, त्यामुळं काही आपल्याला हे वाचायची गरज नाही. या चौकोनात आय हिअर बाय हा जो शब्द आहे बघा इथं, आय हिअर बाय, त्याच्या समोर हा जो छोटा चौकोन आहे याच्यात क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता इथं सबमिटवर क्लिक करायचं. आता बघा स्कूल प्रोग्रेशन फायनलाइज फॉर द अकॅडमिक इयर 25-26. ओके करा. इथं असा छान एक फुली येईल आणि त्याच्यामध्ये टिक येईल, स्कूल प्रोग्रेशन हॅज बीन फायनलाइज, आणि तुमच्या शाळेचं प्रमोशन हे फायनलाइज झालं असेल. तर मित्रांनो अतिशय सोपं काम आहे. सर्वांनी आपल्या वर्गातील शाळेतील सर्व वर्गाचं प्रमोशन करून घ्या, सर्व वर्ग फायनल करा आणि शेवटी शाळेचं सुद्धा फायनलाइज करा. हे केल्यानंतरच तुमचे विद्यार्थी पुढच्या वर्गात दिसतील. त्याचबरोबर शेवटच्या वर्गातून बाहेर गेलेले विद्यार्थीसुद्धा ऑनलाईन इतर शाळांना घेता येतील. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भरपूर प्रकारची आणि माहितीची व्हिडिओ मी तुम्हाला देत राहणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.